सरकार म्हणते महाराष्ट्र प्रगती करतोय, पण ही प्रगती कर्जाच्या पैशावर आहे. आर्थिक स्थिती ही अत्यंत खालावलेली आहे. तर महाराष्ट्रात श्रीलंकेच्या वाटेवर जायची वेळ आली आहे की काय, अशा पद्धतीचा प्रश्न देखील आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून या अर्थसंकल्पाच्या त्रुटीचा फेरविचार व्हावा आणि महाराष्ट्राला या कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यासाठी ठोस कृती आराखडा मांडावा, अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. प्रभूसाहेब आमचे म्हणाले राज्यावर कर्ज अधिक आहे, तर मी म्हटलं आपण सोप्या शब्दात सांगावं. प्रभूसाहेब, मी तुमचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट बघितलं. तुमच्या निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये तुमची संपत्ती 14 कोटी आहे आणि तुमच्यावर दायित्व, हे कर्जच म्हणू त्याला, हे 3,54,00,000 आहे. आता हे दायित्वाचा विचार केला तर तुमच्यावर दायित्व किती आहे? 25.28% आणि महाराष्ट्रावर 18%. आता या दायित्वाने मला सांगा, तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? नाहीच, शक्यच नाही आहे. अरे आमच्यासारखे मित्र आहेत तुमच्यासोबत, काय चिंता करता? पण नाहीच. म्हणून म्हटलं सोप्या शब्दात लक्षात घ्या की जसं हे कर्ज घेतल्यामुळे तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार नाही, तुम्ही कर्जबाजारी होणार नाही, ती परिस्थिती महाराष्ट्राची तुमच्यापेक्षा थोडी उत्तम आहे.